प्रश्न असा येतो, हिकमत दादा एक सुशिक्षित माणूस आणि सतत 10 वर्षापासून जे जनतेच्या थोड्या बहुत हिस्सा ज्याच्या वाटेल तेवढा हिस्सा येईल तेवढ्या हिश्श्यासाठी त्यांनी आज मुंबईला राहून सतत इथं लक्ष दिलं। ज्या पद्धतीनं घार हिंडे आकाशी लक्ष तिचे पिलापाशी मुंबईला राहून सुद्धा प्रत्येक कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घेतलं। आज फोन केला तर तासभराने होत नाही, त्यांचा फोन येऊन कार्यकर्त्याच्या सुखादुःखात ते सहभागी राहिले। आणि एक सुशिक्षित माणूस, ही निवडणूक जी होती ही सर्व काही कोण्या कार्यकर्त्यावर किंवा कोणावर अवलंबून राहिलेली नव्हती, ही सर्व जनतेने निवडणूक हातात घेतली होती। कारण आतापर्यंत एवढ्या सुज्ञ विचाराचा माणूस, जेणेकरून 10 वर्ष पहिले यावर अगोदर जे आमदार निवडणुकीला उभा होते ते एकदा पडल्याच्या नंतर परत निवडणुकीमध्ये लोकांना भेटण्यासाठी सुद्धा आले नाही, परंतु 2 वेळेस पराभव करून सुद्धा डॉक्टर हिकमतदादा उडान हे सतत जनतेच्या संपर्कात राहिले, त्याचं हे बेनिफिट मानावं लागेल। आणि प्रश्न येतो सत्तेचा, सत्तेशिवाय शहाणपण नाही। जर जनतेचे काही कामं करायचे असतील तर त्यांना सत्ता असणं आवश्यक आहे। आणि म्हणून ते इकडं महाआघाडीमध्ये न जमल्यामुळं जागाच नव्हती, त्यामुळं त्यांनी तो निर्णय घेतला, तो त्यांनी योग्यच निर्णय घेतला। जर तो निर्णय घेतला नसता तर त्यांच्यासाठी जे 10 वर्षापासून आमचे कार्यकर्ते थांबले होते, या कार्यकर्त्यांनी जायचंही कुठं हा त्यांच्या पुढे पेच उभा राहिला आणि त्यांनी तो निर्णय घेतला। बहिणीनं सुद्धा, लाडक्या बहिणीनं सुद्धा, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीनं सुद्धा एवढं चांगलं काम केलं आहे की जेणेकरून बहुमतानं दादा निवडून आले। आता दादाकडनं जनतेच्या ज्या अपेक्षा वाढल्या, त्या अपेक्षा वाढल्या म्हणण्यापेक्षा जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर हिकमतदादा उडान हे समर्थ असणार आहेत। कारण त्यांचा जो अनुभव आहे ते काही काळ मुख्यमंत्र्याचे सचिव राहिलेले माणसं आहेत, पर्सनल सचिव राहिलेले माणसं आहेत, त्यांच्याकडं कामाचा, प्रशासनाचा फार मोठा दांडगा अनुभव आहे। आणि आमचं तर असं स्पष्ट मत आहे की या मतदारसंघामध्ये बऱ्याचशा वेळेला विमा न मिळणे, तुमचं अतिवृष्टीचं नुकसान भरपाई न मिळणे, या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी जे आमदाराचं सहकार्य लागतं हे आत्तापर्यंत आपल्या या मतदारसंघाला जवळजवळ 10 वर्षापासून मिळालं नाही। त्याचे कारण काय असेल ते आमदार साहेबांना स्वचावं। ते आपण त्यांना असं बरेच वेळेस म्हणत होतो किंवा विमा मिळाला नाही, अतिवृष्टीचं अनुदान मिळालं नाही, परंतु हे काम आमदार लेवलचं आहे। हे काम हिकमतदादावर लोकांनी आता हिकमतदादावर विश्वास टाकला आहे आणि हे काम आता हिकमतदादा चांगल्या पद्धतीनं करणार आहेत। राहिला प्रश्न, आत्तापर्यंत ऊसाच्या दबावापोटी एक शेतकऱ्याचं जीवन म्हणजे ऊसावर अवलंबून आहे, म्हणून ऊस जात नाही, म्हणून नाविलाजानं लोक ऊसाच्या दबावापोटी आतापर्यंत ज्याला मतदान नाही करायचं अशा आमदाराला मतदान करीत होते। परंतु आता डॉक्टर हिकमतदादा उडाननी पहिला कारखाना काढला आणि पहिल्या कारखान्याला जर ऊस, आता शेतकरी आपल्या बाजूला आल्यामुळं कारखान्याला ऊस रेटणार नाही, म्हणून आता लगेच दुसऱ्या कारखान्याचं माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन केलं। एवढा शेतकऱ्याचा हिताचा निर्णय घेणारा नेता जर जन्माला आला असेल तर लोक काही एवढे वेडे नाहीत। मांजरीला वाटतंय मी डोळे मिटून दूध पिते, पण जग सगळं पाहतं। त्या पद्धतीनं जनतेनं सगळ्यांनी बघून घेतलंय। कारण जे आमदार आतापर्यंत होते त्या आमदारामुळं अतिवृष्टीचं, विम्याचं किती नुकसान झालं हे सगळ्या जनतेनं लक्षात घेतलं आणि जनतेने स्वतःहून निवडणूक हातात घेऊन, आम्ही तर थोडंफार काम केलं पण आमच्या कामापेक्षाही जनतेचीच खूप उत्सुकता होती की डॉक्टर हिकमतदादा उडान यांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं। आणि त्याच पद्धतीनं डॉक्टर हिकमतदादा उडानवर विश्वास ठेवून जनतेनं त्यांना निवडून दिलंय। आणि आता पुढील त्यांच्या कारकिर्दीची लोक वाट पाहत आहेत आणि डॉक्टर हिकमतदादा उडान अनुभवाचा जो फायदा आहे तो जनतेपर्यंत पोहोचवतील, यामध्ये बिलकुल शंका नाही। धन्यवाद।